नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. परवा काय झालं की वाचताना असं वाचण्यात आलं की साधारणपणे टेन्शन आलं की भूक लागते असं मी वाचत होतो आणि मी विचारत पडलो, हे वांदा आहे, येता जाता मी खातो. बापरे, म्हणजे आयुष्यभर मला टेन्शन होतं की काय. आणि घाबरलो, घाम आला मला, डोळ्यांची जळजळ व्हायला लागली, छातीत धडधड वाढली, नंतर श्वास असा अर्धवट घेता येऊ लागलाय. बापरे, डोकं जोर झालं, चक्कर यायला लागली. नाही, मला सहनच नाही झालं. तेवढंच झालं काय, समोर एकदा भेळवाल्याची गाडी होती, तिथे गेलो. पहिल्यांदा मी साधारणपणे एक पाणीपुरी घेतली, मला अजून भूक लागली. मग दुसरी पाणीपुरी घेतली, मग अजून भूक लागली. मग तिसरी पाणीपुरी प्लेट घेतली. असं 3 पाणीपुरी प्लेट हाणल्या. त्यानंतर मग एक शेवपुरी खाल्ली आणि मग मी अजून एक भेळ खाल्ली तिखट. आणि जे काय फ्रेश झालं, काय विचारू नका, शपथ. त्याच्यावर मला कसं जाणवलं की कोणी काही लिहो, कोणी काही असं, मी वेगळा आहे. आय एम समथिंग डिफरंट, आहे की नाही. म्हणजे काय की खाल्ल्यानंतर माझं टेन्शन पळून जातं, हे उलटंच आहे काहीतरी. बरं, दे आता कसं झालं आहे, मला भूक लागली याचा अर्थ टेन्शन आलं याच्यातला भाग नाही, पण भूक लागली. आणि भूक लागल्यानंतर कसं आहे की आता या सीटवर बसलेलं की माझ्या उजवीकडे, म्हणजे तुमच्याकडून डावीकडे कोणीतरी असतंच ना. आता आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुझं? माझं नाव मिनोती गद्रे. मिनोती गद्रे. ओके. कुठे राहतेस तू? मी कल्याणला राहते. बर. मी काय करतेस? मी डायटिशियन आहे. बर. डायटिशियनच्या समोर बसलोय मी. हां. मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे डायटेटिक्समध्ये आणि त्यानंतर रजिस्टर्ड डायटिशियन पण झाले. बरं. आणि डायबिटीज एज्युकेशनमध्येही कोर्स केलेला. इंडियन डायटेटिक असोसिएशन म्हणून आपल्या इथे एक असोसिएशन आहे, तर ते रजिस्टर करवतात सगळ्या डायटिशियन्सना. म्हणजे ज्यांनी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे त्यांना रजिस्ट्रेशन हे झालं पाहिजे या इन्स्टिट्यूशनच्या अंडर. आणि त्यानंतर तू असं म्हणतो की डायबिटीजचं काय बोलीस का तू? कमी. हो हो. काय डायबिटीज एज्युकेटर आहे मी. त्याचा कोर्स असतो आहे इंटरनॅशनल डायबेटिक फेडरेशनचं, म्हणजे त्यांना अफिलिएटेड कोर्स आहे तो. तर तो केल्यानंतर आपल्याला डायबिटीजमध्ये सगळं काही, म्हणजे बरंचसं काही कळतं आणि आपण ज्यांना डायबिटीज असतो त्यांना ते शिकवू शकतो की काय नाही करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. क्या बात आहे. आणि घरी कोण कोण आहे? घरी मी, माझे मिस्टर, माझे सासू सासरे, आम्ही चौघे असतो. आता ऑफकोर्स डायटिशियन म्हटल्यावर आज खाण्यावर काहीतरी वेगळीच मर्यादा येईल असं मला वाटतंय, पण ठीक आहे, आज तुझ्याकडून सुद्धा काहीतरी मी शिकायचा प्रयत्न करेन. आपण किचनकडे जाऊया का? हो ना. चालेल. आमच्या खव्याने तू आज काय दाखवणार आहेस स्पेशल असं? मी आज 2 रेसिपीज दाखवणार आहे. बरं. पहिली रेसिपी आहे मल्टीग्रेन अँड वेजी पॅनकेक विथ चटणी. बापरे, जवळजवळ कादंबरीच आहे. बरं, साहित्य मला साहित्य बघतोच आपण, सुचली कशी तुला ही? ॲक्च्युली माझ्या घरी आई नेहमी बेसनचे घावन बनवायची आणि ते मला खूप आवडायचे. मग मी पेशंट्सना पण रेकमेंड करताना नेहमी वेगवेगळे पिठं यूज करा असं सांगायचे, कारण की त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं. असं करून मग मी ही रेसिपी बनवायचं ठरवलं आणि बनवली. हो. आणि यशस्वी झालीस. हो. मग आता तुझ्या पेशंट्सना तू हे देतेस का? हो, मी त्यांना रेकमेंड करते की तुम्ही हे घरी बनवू शकता आणि त्यांना सांगते कसं बनवायचं वगैरे असं. ओके. आता आपण साहित्य बघूया काय काय. हे काय आहे? ज्वारीचं पीठ, मूग डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन, रागीचं पीठ आणि हे सोयाबीनचं पीठ. ओके. हे काय आहे? ह्या बॉईल केलेल्या मिक्स भाज्या आहेत. ओके. किसलेला गाजर, बारीक चिरलेली सिमला मिरची, लसूण, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, ग्रेटेड कॅबेज म्हणजे आपलं कोबी, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचाभर ओवा घेऊ शकतो आपण, थोडीशी जिरेपूड, थोडी हळद, तिखट आणि मीठ. वा, सगळं तब्येत कमवायचंच आहे की. बरं, आणि हे 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 काय एक्झॅक्ट मला कळलं नाही. मिक्स भाजी म्हणजे काय? मिक्स भाजी म्हणजे आपण ह्याच्यामध्ये दुधी, त्याच्यानंतर पालक, कोथिंबिरीची देठं आणि लाल कशी आणि बीट, हां तेच म्हटलं, हे आपण बॉईल करून घेतलेलं आहे. फक्त बॉईल केलेलं आहे. ओके. आणि हे कुठलं पीठ आहे म्हणालीस तू? हे नाचणीचं, रागी आपण म्हणतो त्याला, नाचणीचं. रागी. हो. म्हणजे नाचणी, सेम ॲज नाचणी. ठीक आहे. साहित्य बघितलं. आता जाऊया आपण कृतीकडे. काय करायचं कृती? पहिलं सांग. पहिलं एक बोल घेऊया आपण. ओके. त्याच्यामध्ये ही पिठं आपल्याला मिक्स करायचे. पहिलं मूग डाळीचं पीठ घेऊया आपण. 3 चमचे. त्यानंतर ज्वारीचं पीठ, सोयाबीनचं पीठ, नाचणीचं पीठ,
बेसन 1 चमचा आणि तांदळाचं पीठ ओके, म्हणजे आपण फक्त मुगाचं पीठ 3 चमचे जास्ती घेतले. घेतलंय. जास्त घेतलं. बरोबर. ओके, पिठं झालेली आहेत. आता ह्याच्यात काय घालायचं अजून? तर ह्याच्यात आपण भाज्या घालायला सुरुवात करूया. गाजर, सिमला मिरची, लसूण थोडं, कांदा, ऑनियन्स 2 चमचे, कोबी, कोथिंबीर. आता आपण ह्याच्यात ओवा घालू. अरे हे सगळंच आहे की. थोडी जिरपूड, हळद. थोडं तिखट करायचं का गं? हो चालेल ना, कारण करू मिरची शकतो. नाही दिसत आहे मला ह्याच्यात. बरोबर. आपण तिखट जास्त हां, घालू जरा शकतो. जास्त तिखट घाल. म्हणजे काय तू येणार म्हणून मी लंच नाही घेतलंय म्हणून. मीठ चवीनुसार. बस. आता ह्याच्यात अजून काय घालायचं राहिलंय? ह्याच्यात आता ह्या बॉईल केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला मिक्सरमधनं ब्लेंड करून घ्यायच्या आहेत. त्याचा पल्प बनवायचा आहे आणि तो पल्प पाण्याऐवजी आपण ह्याच्यात घालणार आहोत. आणि अगदीच लागलं म्हणजे आपण त्याचा थिकनेस बघू, लागलंच तर पाणी घालू शकतो. चालेल. मग आता ह्याचं मी हे करून आणू का? काय मिक्सरमधून काढू? हो, मिक्सरमधनं काढावं लागेल. काढलंय मिक्सर नाही रे, मिक्सरमधून काढलंय. हुशार आहे एवढे काय. तुम्ही घालू शकता अजून बरोबर. बस. आणि आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण भाज्या बॉईल करून मिक्सरमधनं काढतो तेव्हा त्याला स्ट्रेन नाही करायचे आहेत अजिबात. बर. तसे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. जसं कारण की मी सगळं यायला पाहिजे. बरोबर. जे आपण फायबर म्हटलं होतं मगाशी की हे जास्ती असलं पाहिजे या रेसिपीमध्ये, तर ते फायबर लूज नाही होता कामा, त्यासाठी तसंच्या तसं घ्यायचं. मिक्सचर तयार झालेलं आहे आणि एकजीव झालेला आहे. आता पुढे काय करायचं मला सांग. आता आपण हे पॅनवरती पसरवूया. ओके. ह्याच्यात एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की तेल थोडं कमी घालायचं आहे. 1च चमचा तेलात आपण बनवू शकतो. ओके. आणि असे छोटे छोटे बनवायचे? हो, लहान बनवायचं. मोठे 3 काढापेक्षा छोटे 4 खा, हा डायटिशियनचा फंडा आहे, लक्षात ठेवा. हे आपण झाकून घेतलेलं आहे म्हणजे वरून पण पॅनकेक नीट शिजेल. बरं. आता हे तयार झाल्यानंतर खायला सुरुवात ना डायरेक्ट? नाही, आपल्याला चटणी बनवायची ह्याच्यासाठी, मग एकत्र खाऊ शकतो. ओके, म्हणजे हे आता तयार होईल. हो, हे तयार होत आहे. तुम्ही लिहून घ्या. हां, इकडे आधी हे करू नका, आळशीपणा करू नका. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मल्टीग्रेन वेजी पॅनकेक विथ चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ज्वारीचं पीठ, मूगडाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, बेसन, नाचणीचं पीठ, सोयाबीनचं पीठ, गाजराचा किस, बारीक चिरलेली भोपळी मिरची, लसूण, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, किसलेला कोबी, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा ओवा, जिरेपूड, हळद, मीठ, तिखट, वाफवलेला दुधी, पालक, कोथिंबीरीचे देठ आणि वाफवलेलं बीट. कृती: वाफवलेला दुधी, पालक, कोथिंबीरीचे देठ आणि बीट हे मिश्रण मिक्सर मधून एकत्र वाटून घ्यावं. एका बाउल मध्ये 3 चमचे मूगडाळीचं पीठ घेऊन त्यामध्ये 2 चमचे ज्वारीचं पीठ, 1 चमचा सोयाबीनचं पीठ, 1 चमचा नाचणीचं पीठ, 1 चमचा बेसन, 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चमचे गाजराचा किस, 2 चमचे बारीक चिरलेली भोपळी मिरची, 1 चमचा लसूण, 2 चमचे बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, ओवा, जिरेपूड, हळद, तिखट, मीठ आणि मिक्सर मध्ये वाटलेलं वाफवलेल्या भाज्यांचं मिश्रण घालून पॅनकेकचं बॅटर एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे पॅनकेक्स वाफवून घ्यावेत. चला आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊ. ॲक्च्युली इट्स नॉट अ रेसिपी. कसं आहे, आता आपण मागाशी पॅनकेक केला ना, त्याच्याबरोबर जी चटणी लागते ना, ती चटणी खूप महत्त्वाची आहे. आता आपण चटणी बघूया कशी बनवायची. ती चटणीला काय काय लागतं मला सांग जरा. मला त्या चटणीला काय म्हणतात ते सांग मला. बारीक चिरलेला कांदा, दही, त्याच्यानंतर अळशी, त्याच्यानंतर उडद डाळ, लाल मिरच्या आणि लसूण, धणे, अळशीची पावडर करून घेतली आणि मीठ. साहित्य आपलं झालेलं आहे. मला फक्त एवढंच सांग की हे अळशीच्या बिया आपल्याला रेग्युलर मिळतात का बाजारात? हो, रेग्युलरली अवेलेबल आहेत अळशीच्या बिया आणि त्या आपण घेतल्यात कारण की त्या चांगल्याच हार्ट फ्रेंडली आहेत.
म्हणजे त्यांनी हृदयविकार वगैरे नाही होत, म्हणजे प्रिव्हेंट केले जातात. अच्छा, लांब राहतात. हो. ओके. आणि ही अळशीची पावडर केली? हो, अगदी हलकं भाजून घ्यायची. अळशींच्या बिया एकदम हलक्या भाजायच्या, म्हणजे अगदी म्हणजे आपला तवा गरम करायचा, गॅस बंद करायचा, त्याच्यावरती या बिया घेऊन भाजून घ्यायच्या आणि मग त्याची पावडर करायची. एवढ्या नाजूक आहेत त्या? हो. म्हणजे हृदय एवढ्याच नाजूक आहेत त्या. ठीक आहे, आता आपण बघूया काय करायचं. पहिल्यांदा काय करणार आपण? आता आपण थोडंसं तेल घेऊया पॅनमध्ये, अगदी कमी. त्यात आपण थोडे धणे घालू आणि थोडी उडद डाळ, ते मिक्स करून घेऊया आपण. त्यात आपण अर्धा बारीक चिरलेला कांदा घालू. चटणी कोणी शिकवली? ही आम्ही बरेच वेळा अशी कॉलेजमध्ये वगैरे बनवलेली आहे. बरं. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया आणि आता या मिरच्या थोडं तोडून घालू शकतो आपण ना. क्या बात आहे. आता आपण हे सगळं मिक्सरमधनं काढूया. ओके. आणि त्यात आपल्याला लसूण आणि अळशीची पावडर ॲड करायची. आता पुढं काय करायचं मला सांग. आता आपल्याला ही पावडर आणि दही मिक्स करायचं आहे आणि मग ते एकत्र कालवून घ्यायचे की मग चटणी रेडी होईल. बापरे. आणि ही चटणी मग त्या मगाशी आपण जे बनवले पॅनकेक बरोबर घ्यायची. आता हे जवळजवळ झालेलंच आहे. हो. तुम्हाला काय लिहून घ्यायचे साहित्य कृती काय? नाही, मला खाणाखुणा करा त्याप्रमाणे. हो, बघा लिहून घ्या साहित्य आणि कृती. अळशीच्या बियांची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेला कांदा, दही, अळशीच्या बिया, उडीद डाळ, लाल मिरच्या, लसूण, धणे, अळशीची पावडर आणि मीठ. कृती: अळशीच्या बिया खरपूस भाजून त्याची पावडर करून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा धणे, 1 चमचा उडीद डाळ, बारीक चिरलेला कांदा आणि लाल सुक्या मिरच्या घालून मिश्रण परतून घ्यावं. मिक्सर मध्ये हे डाळींचं मिश्रण, अळशीची पावडर आणि लसूण घालून ते वाटून घ्यावं. दह्यामध्ये हे वाटलेलं मिश्रण एकजीव करून चटणी पॅनकेक्स बरोबर सर्व्ह करावी.